नागपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर मुलांनी आंदोलन केलं। अमरावतीमधील आश्रम शाळेच्या मुलांनी आंदोलन केलं। शाळेचं पुनर्वसनाचं आश्वासन पूर्ण न केल्यानं आंदोलन करण्यात आलं। देवगिरीवरच आश्रम शाळेतील मुलांची शाळा भरलेली आहे, तर मतीन भोसलेंच्या नेतृत्वामध्ये मुलांनी ठिय्या आंदोलन केलं। समृद्धी महामार्गाच्या कामावेळी शाळा पडलेली होती, त्यामुळे आता या शाळेचं पुनर्वसन न केल्यामुळे आंदोलन करण्यात आलेलं आहे। एकलाच जमिनीचे पट्टे भाषाभारती समाजाला द्यावी आणि जे उद्ध्वस्त केलेली प्रश्नचिन्ह शाळा आहे त्या शाळेला 10 एकर जागा त्यांच्या नावाने संस्थेच्या नावाने करून देण्यात यावी आणि 2.5 लाख रुपयाचे या समाजाला घरकुल देण्यात यावी। काही बचत गटाचे प्रपोजल आहे ते बचत गटाचे प्रपोजल सुद्धा देण्यात यावी। जर हा समाज मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जर हे केलं तर यांना जर समजा रोजगार दिला आणि यांना स्थानिक घरकुल दिले, यांना एकलाच जमिनीचे पट्टे जर वाटप करून दिले तर हे समाज सुद्धा भटकंती राहणार नाही। कारण आपण जरी हा समाज एसटी मध्ये आहे पण एसटीचं अजूनपर्यंत यांना म्हणजे लाभ नाही आणि म्हणून देवगिरी या ठिकाणी आमचे फडणवीस साहेब हे दैवतासारखे आहे आमच्यासाठी, त्यासाठी आम्हाला न्याय तेच देतील याच अपेक्षेने आम्ही इथे आलेलो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।